आईला काय बाबा, ही माझी बायको पूजा 1 महिना झाला जाऊन बसली माहेरी. यायचं नाव नाही, गाव नाही. फोन साधा केला तरी फोन उचलना झाले. काय भानगडी, आईला किती त्रास द्यायचा मी? हा, त्या आईचं वय आहे का आता की बाबा आई मला जेवायला करून खायला घाल, ही कर? त्या आईला म्हणणं मला शोभल का आता? आज विचारच केलाय. आज मस्तपैकी सासू सासऱ्यांना जाऊन विचारतो पोरगीला पाठवायची का नाही. त्यांचा तर काय विचार आहे तो तर बघितला पाहिजे आपल्याला. नाही आता हाय असाच जातो. आता किती बरी वाटू राहिली पूजी, सांगा तुम्ही. हं, किती भारी देखणी दिसू राहिली. अशी पार पोर करून पाठवली होती. आता बरी झाली का? एवढा जाच करती ये बाया. हिला पाठायला नको आपलं पोर या असं आहे. पोर एवढी सुंदर आहे, मग सुनाला कसं आपण हे करावं म्हणून. ते दिलं सोडून आणि निस्ता सासूरवास असं कुठं राहतं काय? ए बाया, जगायच्या आखरीत चालती बाई हिची सासू. तुला मी नाही म्हणतो तिकडे द्यायला पोर का, पण तुला अगोदर सर नाही नाही पोर लय भारी आहे, माणसं लय भारी. अहो एकुलते आता एक पोर आहे. हा. माणूस सुख पाहतं लेकी बाळीचं. आज महिन्यापासून आली बघ, आला का तिच्या नवऱ्याचा फोन का काही? जाऊ द्या तिकडे, हो जाळाच वाहू द्या. आपल्याला कुठे पाठवायची? हा? त्यांचं जाळाच वाहू द्या तिकडं, आपल्याला कवा पाठवायची काय नु. तो तुला पुरीचा नुसकान करू तो. हा माही इच्छाच नव्हती त्या घरात द्यायची. हा ना. हा, पण तो मुळे संबंध झाला. मग तो त्यांचं काय होतं पहिलं, काय नाही काय राहणार आहे तुमचं नुसतं बाई. तुम्ही नाले आडबंग माणूस आहे बाई, याच्यामुळेच तुमचं मा पटत नाही. हा अगं लोक नाव ठेवू राहिले लोक. तो काय पैसे घेत होते का त्याच्या? म्हणजे गपची भाषे तुमचा काही डोक्यात फरक पडला का? काय पोरी कायला काय म्हणजे? हा, तुम्ही हेच केलं बाई पहिल्यापासून. हा, ध्यानावच नाहीये माणूस. पोरी नाही बसले लोक काही नाव ठेवते का नाही भाऊ बंद आपल्याला? हा? ए बाई, त्यांना काय तिकडं नांदायला नाही जायचं हा. तिच्या जाग्यावर. असं नाही शिकू माणसाने, व्यवस्थित पाठवा, हा. व्यवस्थित सांगा. काम केल्याने मरत नाही जरा. हा, अहो काम किती करू द्या, पोर काय काम करीत नाही का? पण सारखं टूरपूर चालूच. हा, हॅलो. हा ऐक ना ग, संध्याकाळी ये म्हणलं तू तिकडच्या गार्डनला. येऊ पाहते मागची मम्मीला विचारते मी. हा भेट मग माझं संध्याकाळी. बरं आहे, मस्त. हा चालेल. पूजा अगं पूजे, तो पार इज्जतीचा पंचनामा केलाय पूजे. काय केलं मी? आता कोणत्या तुला गार्डनला चालली? कोणच्या गार्डनला चालली? गार्डन अगं मम्मी माझ्या मित्र मैत्रिणी येणार तिकडं, मग मी जाणार नाही. त्या घरी बी दाग पाळू का ग मी? सांग बरं. त्या माणसाच्या इथं पाळलं तर पाळला तर तोय दलिंदर करून दिला तू मला. बरं झालं. हा मग काय, हा इकडंच राह आता. इकडंच राह मग. काय करू? गार्डनला मस्त आहे खेळायला. खेळायला नाही चालली, मग माझ्या मैत्रिणी येणार हा तिकडे ना? भेटायला. हा. बरं आहे ना असं? मी काय चांगलंय. केलं बरं ना? जाऊ द्या बाई, मोकळं हिंडू द्या थोडं पोरीला. पोरीची तब्येत चांगली होऊ राहिली का कसं कवाय ना, तास 2 तास पोर जाती इकडे तिकडे हिंडायला फिरायला, तर डोक्यातलं टेन्शन तिच्यावाल्या कमी होऊ राहिलं. तुम्हाला सांगते हा. त्याच्यामुळे तिच्यावाली तब्येत चांगली होऊ राहिली. चेहऱ्यावर बी जरा रूपरंग येऊ राहिला. हा ना? तुम्हाला कळतच नाही येडे. मा बापाला नुसतं माल भांडत अगं मम्मी. पाय ना ये आता ना. तरी. येतोय लाड, येतोय लाड. जिकडं म्हटलं काय मला मम्मी जायचं, हा, जाय बाई. बाई मग तो नवरा या असा आहे, तिला कुठं जायची त्याच्या बरोबर लाज वाटत सुटली. तो तिच्या मनासारखं वागत नाही, आईच तोच पाहिला ऐकतो. ना, तोच पाहिला का नाही? हा, मी नाही भरतो तुला. मला तर टेन्शन आलं बाई. हा, आता तुम्ही काय भांडत त्या मम्मीला? अरे उठला तर बघ, बटाटे एवढा बसला तर वांग एवढा आहे. तरी तवाच तुला म्हणलं होतं, पण तेव्हा तू काय म्हण मला? मी पोरीचं हा? सुख पाहिलं बाई. हा, पहिलं लय गोड बोलला हो मम्मी तो. आता लय चवाचं निघालं काय? पाय तू जरास नुसतं भांडत राहतो माझी. कवा यायला पोरं सोरवायचे, कवा ना तू पाहायचा? हा? जाऊ दे बाई, नाही झालं ना तर दत्तक घ्यायला लावीन तिला. कोणला? तिला ए मम्मी मला आवडत नाही का तो? एवढा दिसतो माझ्या पुढं, त्यामुळं मी तुमच्या दोघांमुळे मी पशेले. हा ए, कसं दिसतो मला ऐका नको ते. नाव घेऊ. मा नको हा, नाव घेऊ. तुम्ही तो पण मम्मीने नाही करेल नाही तर कान पटत नाही तवाल्या. कानपट असं बरं ना मम्मी सांग ना ग. बघ बाई, ते असं तोंड करतं बाई. तू नको तोंडी लागू. उघडी जा, उघडी जा. एक तर राहते मी राहू राहिली कशी तरी त्याच्यापासून. तो बी दडाचा नाही वागत माझ्या संग, माहितीये का? काय करतो तो, काय करतो? काय करतो? मला कुठं फिरायला नेत नाही. हा, हा, मला चांगलं खाऊ वाटतं, कधी खायला आणत नाही घरी, माहितीये का? नुसतं येतं हात हलवत, आलं का काम झालं का जेवण देत स्वयंपाक. नुसतं त्याचं रुबाब कुठं नाही. ए मम्मी मी जाणार नाही बरं का त्याच्या संग. मी
अगं तुला कोण पाठी सुटलंय बाई? ती माझी सासू तर एवढी बेकार बाई आहे ना, मला नुसतं कामच भिडवते अगं. तिला येऊ देते खरी, तिच्या नाही जिपऱ्या धरून स्वतः आपटल्या नुसती तर काय. खुर्चीवर बसती आणि ते मोबाईल हातात, नाहीतर मग रिमोट हातात आणि सारखी टीव्ही पाहत राहते, सिरियल पाहते आणि मला नुसतं काम सांगत. ती खेळवण जवळ इड मला शरण येत नाही तवर मी तुला पाठवीत नाही. आणि 5-5 मिनिटं लावा चहा मागती. 5 मिनिटं 10 मिनिटं झाले काय कर बाई चहा, ठेव बाई चहा. आणि तो एक कुठं न्यायच्या लायकीचं नाही आई. जाऊ दे, जाऊ नको मला त्याच्या पटत संग नाही तो पुढं. माणूस, मला अरे आवडत चहा नाही. ठेव म्हणलं, तुला काय फरक पडते? तुला काय तो बापाच्या घरून नेऊन दिवसभराचा चहा करावा लागत, दिवसभर चहा. काय करावं आता यातलं बा? मी जाणार नाही. हा रे? हा. अहो जयस त्याच्या घरचं जयस त्याला माहित राहतं. तुम्ही काय पूजेच्या दादानीच ते तोंडच करीत आहे हो. थांब, पाहुणा आला. नमस्कार राम राम. या आलं बाई. मामी नमस्कार. नमस्कार. बघा मामीच्या मांडी बसा. मांडीवर कुठं बसता? आई इकडे मामीच्या कडेला बसतो बाजूला. काय मला काही लेख बाळ नाही काय मांडीवर घ्यायला? मग जवायला किती रे काय? हा तुम्ही घ्या. जावाय पण मुलासारखाच राहतो मामा. मुलगाच राहतो. बरं बरं. कारण तुलाच आवडेल होता ना. मला काय माहिती उसाच्या पोटी काळी जन्माला येईन म्हणून. मला त्यामुळं मी लय अडचणीत फसेले मम्मी बरं का. काय चाललंय, काय विषय मला काय बरं कळलं. काय येणं केलं जावाई? येणं म्हणजे मोकळं मामा बोलायचं पटकन, मोकळं. मोकळच बोलतो. हा आता एक बोलू मामा. हा काय? महिना झाला तुमची पोरगी आली हा होती. आमच्या कशा? हा हा? हा महिन्यात जवळ तिला मी 100 ते 150 फोन लावले असते. बर मग ती एक फोन उचलत नाही. बर. मग कधी यायचं काय मग सांगायला नको का? तुमच्या वरच सासूला विचारा. पाठवायची नाही. हा? तुमच्या सासूला पाठवायची. विचारा. का बरं पाठवायचं नाही? नाही पाठवायची. पण का पण कारण पाहिजे का नको? एवढा पोरीला जर तुमच्याही सासूरवास करी ती हा माझी आई तेव्हा तर लय सांगितलं होतं मी पोरीला एकदम लेकीवानी धरीला अमका करील तमका करील आणि एवढा कुठं खेळवणपणा राहतो काय? तिला लेक जर असती ना तिला काढेल तर मग तिला त्याचं महत्व कळालं असतं. म्हणजे माझी आई त्रास देते तिला. होय. हा हो. आणि तुम्ही तारा जाते आवरा. मी मी मग मी काय त्रास दिला? उठसट उठली कान, झोपली कान, खाती कान. मामा माझ्या समोर विचारा तिला काय त्रास दिला. कधी काय एक खाताना बाळ आहे ना, विचारलं. मला समजच पसरे. मी नाही म्हणत होता, पण तुमच्या सासूबाईला तुम्ही आवडली. बस मला तर द्यायचीच नव्हती मामी तुम्हाला. मामा असं काय बोलते? हा. नाही बरोबर बोला ते हा? ते बरोबर बोला ते. मग आता ए पोरी काय तकलीफ आहे सांग. मला त्यांच्या आईला त्रास देते मम्मी. आणि यांचा काय तकलीफ आहे? यांचाही त्रास आहे मला. मी काय त्रास दिला? काय त्रास दिला म्हणजे कुठे फिरायला नेलं का तुम्ही? जसं घरात आणून घातलंय तर त्या घरामध्ये आता नुसतं काम मामा बिडवलेलं. काम धंदा सोडून फिरायला जायचं चांगलं आहे का? रोज उठलं सुटलं ते घरातलं काम म्हणजे तुमच्या आईला चहा करून द्यायचा, त्यांचे कपडे धुवायचे, तुमचे कपडे धुवायचे. एक अहो, दिवसात मग आपली बायको 2-2, म्हणून 3-3 ड्रेस समजायचं. काढते. हा? अगं तुम्हाला बाई. काय करायचं, बायको आहे म्हणून. बाय. अहो, बरं, तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे पण कंपनीतनं मला सुट्टी भेटेल तेव्हा फिरायला जाईन ना. हा तुम्ही मोठ्या देवा गायच्या अगं बाय माणसाच्या जातीला कुठं काम चुकलं का? सगळंच करावं लागत. एक धरायचं एक सोडायचं तवा परपंच होतो. मम्मी तुला माहिती नाही यांची आई आहे ना लय खेळवानी. तुला नाही माहिती? आई ना असं काय केलं तुला? आई खेळवण आई आहे, खेळवाने म्हणते. तुमची आई आमच्यामध्ये भांडणं लावून देते माहिती का? कोणाच्या? आई मम्मीला यांना दोघांना काय काय सांगते फोनवर. काय सांगते? मग काय सांगितलं मामी मी तुम्हाला? काम नाही करत, मी काम नाही करत घरात. काम करते की? मग होय मामी, बाई तुम्हाला ठेवले असं का तुम्ही? बाई ठेवले का घरात कामाला? सारखं कशाला बाई सारखं ठेवते काम कामाला? काम. मग काम कोण करतं घरात? चाललं त्याचं तीच करते बाहेर काम. ठेवायला. हीच करते ना. हा, काय मी- ते मग पंचायती तुमची आई तर म्हणती पोर कामाला हातच नाही लावीत. म्हणत असेल आता. अशी कशी म्हणत असेल? हा एखाद्या वेळेस केलं नसेल काही काम सांगितलं असेल तर मग ती बोलणारच आहे. तुम्हाला बोललं नाही तर काय गावाला बोलल थोडी. मग तुम्हाला तुमच्या आईला दाबता येत नाही का? आता हे? ह्या गोष्टी जर मामा माझ्या कानावर येतील तर मी बोलीन ना. मग तुम्ही मग कुठं मा- गावात राहता का राहणार? महिन्या दीड महिन्यापासून जर पोर आम्ही इकडे ठेवून घेतली तर तुमचं तपास करायचं काम नाही का? तुम्ही 1.5 महिना आले नाही ना, आज आले काय? मग आईचं ऐकून का सारखे झोपेलेच आईचं राहता? ऐकून नाही आलं. मग मी फोन लावून तिला वैतागलो. ती फोन कट करते विचारा तिला. मी काल उचलून तुमचे फोन बघा, हाय का? सांगितलं का तुम्हाला तुमच्या पोरीनं त्यांचा फोन येतोय मी कट करते? सांगितलं का? सांगितलं मला. सांगितलं ना. हा आणि ते मग आता तुम्ही चालली होती म्हणता गारड. चौकशी ते केली आता का? गारडीला चालली होती फिरायला. मी माहिती आता का? 1 महिना झाले माझी तब्येत तिकडे राहून लय खराब झाली होती तुमच्या घराची कामं करू करू फार. हा मी इकडेच राहणार आहे. आता मी येणार नाही, मला नाही यायचंय तिकडं. मला तुम्ही आवडत पण नाही तसं. तिला आता इकडे आम्ही पाहिलं काही तब्येत करून केली पुरीची. हा. नाही तब्येत लय चांगली. पोर म्हणती मला नवराच नाही आवडत, मला मला नाही नाही जायचं. आवडत, मला नाही हा यायचं. का? म्हणजे आम्ही त्या पुरीची तब्येत करी जाऊ आणि तुम्ही तिकडे नेऊन बारीक करून आणली जा. काय बारीक आहे असे काय? तिला काय डोंगर उचलायला लावतो का काय आम्ही? अगं मम्मी यांनी माझ्या लग्नाची मंगळसूत्र काढून घेतलं यांच्या मम्मीने. काय हो? हा हे आता इथं आल्यावर लग्नाचं घेऊन दिलंय. हा? हे यांनी घेऊन दिलं मला. म्हणजे नवरा करायला नाही तिला तिचं मंगळसूत्र काढलं.
अहो हा? मंगळसूत्र घरात आहे, तुटलं होतं त्याला काय ती दोरा नको का का मारायचं ते? साधू का द्यायची ना? त्या दिवशी दुसऱ्या दिवशी लग्नाला लगेच नकली- आले ना इकडे. त्या दिवशी लग्नाला ना नकली पोत घालून गेली. मला सगळं बाया बोलत होते म्हणून लग्नाची पोत कुठे गेली. मग तुमचा कुठं पैसा जातो एवढा कंपनीचा? बोला त्याचं लय नाक वर करून. मग घरात काय लागत नाही का? हा? का नुसतं कंपनीचा पैसा आला म्हणजे संपला. मग पोरीचे मंगळसूत्रे मोडून किराणा भरीच्या नादी का? पडला नाही घरात पडला काय तिचं माहिती? मंगळसूत्र. कोणातरी नादी लागायचंच ते पाहुणा. अगं मी मम्मी कशाला कोणाच्या नादी लागू? ऐक ना, हा. रात्रीचे येते ना पैसे डायरेक्ट त्यांच्या आईकडे देते. हा का? मी काय घरात नुसतं काम करू का मग यांचे धुणं भांडे? द्यायचे ना 10-5 तिच्या जवळ बी खर्चायला तिला. आता आई जिवंत आहे तोपर्यंत मामा पैसे देणार का नाही सांगा. नाही द्या पण काय बायको काय द्यायचा? हा? पण तिनं म्हणायला पाहिजे ना, हो मला 500-1000 रुपये द्या खर्च. आपण अन्नच खातो का शेण खातो आपल्याला कळत नाही. तुला जर बायकोच कळाला हा? हा? हा मला बायको तुला कळलं. तेवढ्या कामाला कळते तुला बायको. बायको ना अंदावता येईना. काय बोलायचं म्हणजे काय? आता अरे तुला मामा राज म्हणून करायला तुम्हाला बोलायला. बोलू वाटत नाही. हा. तुमची पोरगी तर आहे का नीट ध्यानावर का बोलायला? ध्यानावर आहे मी. मग तिनं तुमच्या गावात काय बोठवला काय एखादा? हा. बुवाचं नाही सांगत मी. मग बघ. हा? मग कसं काम काय जर बोलायचं? सांगितलं कसं पाठीशी काय नाही, बोलायचं? ऐकायला तुम्ही नको कसं काय का? बोलले आता? सर गोड्या पाणी हा? खोला आम्हाला कसं पोर काय पाठवायची बोलले? नाही. कसं काय पण बोलले? आता तुम्ही कसं वरडू काय नका. बोलले तुम्ही? अ, मामा, कसं काय बोलले? खाली ठेवा. हा? सांग ना मम्मी, खाली सांग मी ना. ठेवा. रट्ट्यात खाली बसेल तुला. कोणाला मला? हा. ते खालीच बसेल. हा? हा. तुम्ही खाली सोपं का बसा. तुम्हाला? सोपताक म्हणजे? हा? किती केलं तरी मी जावंय. हा, मग तुम्ही जावावर पावडं उचलताय. जावाई नाही तर जावाई सारखंच राहायचं. हा का? मा या सटकले मग मी जावाई ओळखीत नाही, कोणीच ओळखीत काय नाही. जावाय ना काय चप्पल आणून तुमच्या टाळावर ठेवली आहे का? एवढी सासू जवळ 12 फूट आहे. एका रट्ट्यात खाली बसू तुम्ही. तेव्हा तुम्ही कुठून आले वांगे बटाटे? हा? हा. एवढी 12 फूट बायको मावाली एका रट्ट्यात खाली बसतोय. मामा हा. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही लय बोलताय म्हणून? म्हणजे हा ए बाबा काय? ते लेवल्ली वनस्पती आहे गच पडतो तोंड गप कर. नाही नाही आज आहे ना मी फैसलाच करतो. मी माझ्या आईलाच घेऊन येतो. काला ठेसून घेतो ते एक तर वरंब्याचा रताळू टाकीन डोक्यात पावडी. नाही बघू मग 80-30ला आलं ना तर आम्ही पण काही बांगड्या भरल्या नाहीत. आहे कोणता वाले काय वरील भाऊ घेऊन ये. हा बघतो हा. मग येतो मी परत. हा. सांगा जरा मामाला पण समजून. पोर पाठवीत नाही मी जवळ तुमच्यावाली बा आई इडे येत नाही तवर. हा. बर बर हा. आईच पाहिजे ना. हा. आईलाच घेऊन येतो मग. आईला सून नांदायची ना, तिला घेऊन ये बाक. काय बाय आला होता सरड्यावानी ताटवून. हे मम्मी पण दादानी पावडं उचलावा का? हा जाऊ दे आवड तुला बी आवडत नाही ना. जरा तुम्हाला कोणी सांगितलं होतं पावडं उचलायला? कौतुक तो करते तू पण. मेला असत एका पावड्यात काय उचलावा? ते आई एवढं दिसत. तो करताना उचललाय. हा नाही करता तुम्हाला मी म्हटलं होतं बरं का पावडं बरं उचला. जाय वय. हा मी नाही जाणार, मी पाहिजे मला काय करायचं. का मग डबल डोलकी वाणी बोलती ग. अहो मम्मी, आईचा बघलो वाजी तू शिकत हा. अहो मम्मी हा? एवढं मोठं पावडं उचललं या मग दादानी. मी मग तुला टाकलं का डोक्यामध्ये? टाकणार होते ते, तू बोलली म्हणून चांबले ते. माणूस बोलत आहे तोपर्यंत सहन करीत चाललोय. हा? अगं एक ना एक दिवस जावं लागेल ना मम्मी. दादा नुसती कलकल करते घरामध्ये. तेव्हा. किती दोन तोंडी बोलती बाई. बाय हं? मी आता तिला सोडेल, तुला झालेला आता. तुला एकच सांगतो. हा. हा मम्मीला तो नाश केला सगळा. पिंदड आहे का सुईचं? भाई मला तर असं झालंय तुमच्या दोघांबेन गाव सोडू का तोंड जोडू. पिंदड हा. असंही बोलत तसंही बोलत. इतक्यात म्हणत होती मला आवडत सुद्धा नाही मला जायचं नाही म्हणून हे पुढचं पाऊल उचललं. दे काढून. फोन कर ऐक ना, तू ऐक तर खरी. ए, देख. देख. जाईन मी कधीतरी. कधीतरी ए बाया ना कोणाला चुकलं काय काय तोंड करी ती बाई. ए मम्मी तू बोलू नको ग, मला तो माणूस आवडत नाही. मी फक्त एवढंच म्हणले पावडं कायला उचललं. मग तो पाहिला असेल एखादा बुवा आता सांग. कायला बुवा पाहू. तुला 1.5 महिने झाले तू सारखी गार्डनला पळती. हा मग आता माझ्या मैत्रिणी मित्र येतात मग काय आमचा गु झाला. आपल्या गोचा वास येत नाही का? मग मी तेच म्हणले आमचा गु झाला म्हणजे काय वास नाही येत का. हो मम्मी तिथं फक्त माझे मित्र मैत्रिणी येत आहे कॉलेजचे हा? जुने, ते का आला भेटायला येते. तुला? हा ए अरे गजरे बघूया तोंडाची. मी जाणार बरं का मम्मी. संध्याकाळी घरचं काम नाही करणार मी काही. ए, हा? हा मी सगळं घरचं काम चाली. नाही करणार. खाली बस ती आईला आता काय करावं आईला? काय म्हणजे गारड मी चालली. घरचं काम करणार नाही आता. सगळं आवरलंय, बाकीचं तू पाहत बस. दादासाठी भाजी बनवली, पोळ्या बनवल्या. तू अहो, हा भो किंदळ तिड तसाच करीत असल मग. अरे बरोबर त्याची काय हा? चुकी त्या पाहुण्याची. हा तिड तसाच करीत हा? असल. मम्मी तसं काय नाही ग, ती बाई चांगली नाही. माझी सासू अगं, ना, पाहुणे एवढे एवढे पण लय जीव लायचं असं. मी तेच म्हणते. हा? हा पाहुण्याचं नाही म्हणत मी काही. माझी जाऊ दे, हात सासूचं पाय बारीक आहे म्हणते. त्याची पण. नाही, त्याला आपला- माया जाळलंय. आपलाच पुंड नाही देणार. हा? हा ए मम्मी असं नको बोलू ग बाई. याला लागत हिंडायला गार्डनला. हा. गार्डनला नाही ग, तिकडे बोलतो आम्ही फक्त झाडाखाली बसतो.
हिंडायला नाही जाती ना. तू का हा झाडाखाली मग मग तो तुला आता लग्न झाल्यापासून त्यांना कुठं हिंडायला नाही नेलं. नाही नेलं. त्याची गंज तू 1.5 महिन्यापासून आता कसर काढी ती सारखी गार्डन सारखी मम्मी तो गार्डन. शोभतो का? हं? एवढा दिसतो शोभतो का तुम्हाला? मग तो एखादा मोठा पठाण पाहिला असेल तर तो तरी सांग बाई. दादामुळे मी म्हटली हं? हो, नाही तर मला त्याच्या संग लग्न अरे नव्हतं मी करायचं. का म्हणत तुला हो म्हण तो आईने आले म्हणतो तुम्हाला नाही आले काट पट्टा गेला तुम्हाला वाहू दे ना 2-4 कार्टे पोरटे बाई कसे का बाई ना काळे ए निळे. बाई, मला नाही आवडत तो माणूस. जाय तिकडे. काय आता करावं मला लागेल? लई टेन्शन आले मला आता लग्नाला किती वर्ष झाले दादा माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय. रिचार्जला पैसे दे. अगं मग आता ज्याच्या जवळ चालली गार्डन मध्ये बसायला त्याला तरी सांग. त्याला नाही का हं? पुरी आहे त्या. मग तू का काही निसी रिकामटी चिड यल पाटायला जाती का याला काय? पटायला नाही जा. मम्मी मग? जास्त बोल नको बरं का. मम्मी नाही तर मी निघून जाईन. कुठे जाशील? जाईन मी त्याच्याकडे. कोणाक? त्या तो करून दिलाय ना तू चव्हाणा दवाचा 1.5 फुटे. 2 तोंडांनी बोलती बाई. 2 तोंडांना बोलती हिचं किरडावानी तोंड ठेशीन हिला जर मी मधी नेलं वडून तर. हा 2 तोंडी बोलती. तुमचा लाड काय तुमचा. मी जाणार आहे त्यांच्याकडे. जाऊ दे तुम्ही दोघं मला बांधते. पाहुणा ते त्याच्याला आणायला गेलाय ना हा येऊ दे. मी तिला मला ती बाई आवडत नाही बिलकुल. अगं तुला कवा तिचे मुख्य घ्यायचे. आवडायला नाही मला लय काम सांगत तो नवरा चांगला आहे तुला नवरा चांगला. आले ये. मी जाऊ का? लय बस इकडे तापल्या खांडी घेऊन आला गंज. मग बस. आल्या काय हा येईन बाई हा, आले ना. अरे वा लय दिवसानं आल्या आहे ना हा भेटायला आल्या का काय हा भरला तुम्हाला आम्हाला काय झालं आता हा? 5-6 महिने झाले आता भेटून यावं म्हणलं. हा ते तुम्ही सुजले होते तुमच्या येईनीची गाठ घ्यायला म्हणून येईन आली. त्याला साखर नाही म्हटलं यावं त्यांच्या घरून चहा पिऊन. दे ग ते साखर दे त्यांना नाही 6 महिन्यापासून यावा देऊन आज पोट. का बरं मग पोर काम करतं तर किराणा नाही भरता येत का? मग किराणाच नाही ना आमच्या घरी. काहीच नाही ना. मग आता दर म्हणून तर तुमची पोरं आमच्या घरी राहत नाही. काहीच नाही ना घरी. मग आत- संपलं आमचं. मग आता ती इकडं आली 2-3 महिन्यापासून. आता तुम्ही जर न धरायला आले का काय इड? लाज वाटायला पाहिजे. 6 महिन्यापासून घेऊन बसले पोरीला. लग्नच करायचं नव्हतं ना. त्याला कोणा दिली असती? 10 वाजत्या काला एवढं नाकवर करून बोलावा. असो आमचं केली असतील तर धरून आणली असतील. मग अजून कुठं टाइम गेला? 2 महिन्यापासून माई पोरी इकडं होती तर आणायची होती धरून एखादी. त्या दिवशी लग्न लावायचंच नव्हतं ना. घ्यायची होती वाट चालू करून. त्याची होती ना एखाद्या माग काढून. हा बघ. मग का लग्न लावलं? इन बाई तुमच्या पिशी लागून करून कसं ये जन्मीला 12 बोड्याचं शिंगरू. मग ते एका वाडायची तुमची होती तर घरी ठेवायची ना. आमचे हायचे ठेवायची ना घरी. हा. का जाती गार्डन पाहायला? ठेवणारच आहे. कोणतं गार्डन? तुम्ही कवा कॅमेरे लावून बसल्या गार्डन मध्ये गार्डन मध्ये गेले आणि याला कवा तिकडं पार्लरला चालली पार्लरला चालली. मग माझ्या आई बाबाच्या कंपनीत कामाला जायला राहत. ऐका हो ऐका तुम्ही या बाईने मी बोल. तुम्ही खाली बसा. तुम्ही काय कंबार बिंबार खोसून बोलायचं काम नाही. मला बी येतं. येईन बाई ऐका. तुम्हाला बोलत नाही तुम्ही आवाज खाली करा. काय मला इन बाई नाही म्हणायचं. आवाज वर नाही करायचं. अगं ऐक हा. नुसते तोंडाची. काय ऐका त्या? काय ऐका त्या? हा. हा? यांच्या घरानेच ऐकू जाम झाली मी. ऐकू दे रा हवा, माझं पोर कंपनीत जावई जायला बसा. राहतं. ऐका बरोबर माझं पोर कंपनीत जायला ऐका. राहतं. ही पोरगी 10 वाजेपर्यंत झोपती. फडची पुसून होतं. अगं बाई ती पोरगी 10 वाजेपर्यंत झोपत तिथं तो पोर पहाटे 4 वाजूस तर तिला झोपून देत नाही. काय पाहते? मम्मी 10 वाजेपर्यंत नाही झोपेल मी. नाही आपली पोर 10 वाजूस तर उठत नाही तर हिच शिंगरू 4 वाजेपर्यंत पहाटे तिला झोपून देत नाही. हे कुठं गेलं? बापुरीला बोलला बस नाही तुम्ही एवढं रात्र काय करीत राहते म्हणून सांगा बरं. 10 वाजता पोर उठत हे सांगता येऊ राहिलं पण 4 वाजेपर्यंत आपलाच वळू आपल्या पोरी ना सुनाला झोपून नाही देत. आपले काम आवरायचं झोपून घ्यायचं. मग तिला लवकर उठायचं राहते ना. एखाद्या वेळेस डोकं दुखत असेल डोकं दाब म्हणलं म्हणून काय बिघडलं तेव्हा? तुम्ही सारखं दाबायला लायचं. ए बाबा तू सारं दाबून घे तिच्याकून. तुही बाईकू आम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही. पोरीच्या घराने करू नका. एवढं झोपायवर तुमच्या निर्भय येतं कशी? का बरं नाही येणार? मग ती कोणाला सांगणार आहे? वाटाच्या वाट सरूला
मग मी माझ्या आई बापाला नाही तर काय लोकांना अरे सांगा बाई, ए, हा. मी काय गजरे एक हाताने काही टाळी वाजत नाही. काही चूक आपल्या पुरीची असते, काही चुका त्यांची असते. आपण मान्य करून घे. मारा आल्यापासून बाय पार उराला वाळू चोळून माशी बोलत सुटली कमरावर हात ठेवून. ये बाई तुम्ही खाली तरी बसा हो. नाही खाली बस. मायवाली जिट्टी नाही ना, पाय टेन्शन घेऊ, बसा. जिट्टी मायवाली पाया खाली घालायसाठी उभी आहे. नाही ना हा म्हणजे आपल्या घरी येऊ. तुमच्या कशाला जिथे आम्ही पाया खाली इज्जतवान जायचं? लोक आहे अमेरिका नाही तुमच्या जिट्यात जात्या जरा. मग गंज इज्जतवान लोक येत मग काला वगळ येऊन द्यावा. हो येईल बाई तुम्हाला तुझी एक पोरं विचारायचं देणार होतं. नाही. थांब, थांब. महापुरीचे मंगळसूत्र काय केले तुम्ही? काय केले सांगा. त्या त्या पार्लरला गेली तिकडेच कोणी घेतलं काढून? त्या मंगळसूत्राला तिकडे काडी लागू द्या आपल्याला पाठवायचीच नाही. काय घेणं नाही पडलं काय त्याच्यावर पाणी नाही पडलं त्या मंगळसूत्र्यावर बी. बोकाटी घ्यायची का तुला? हा बरी तुला बोकाटी घ्यायची का? म्हणे आम्ही लई याच्यावाले लोक आहे. मग तुम्ही लई इज्जतवान लोक आहे तर काला सुनाचा वगळ येऊन द्यावा पार सासरी पासून तर ते माहेरापर्यंत. कसं आहे माहितीये का तुम्हाला 10 ते 1 सांगते. हवा जसं आईचं वळण आहे का तसं पोरीचं राहतं 100%. 100% बराबर आहे. बरोबर हा. येईल बाई तुम्ही बोलले. एकदम बराबर आहे. हे सहा बरोबर, महिने हा. बाहेर होती बाई मी बरोबर. ऐकून होती. हा हा येईल बाई लागतं बराबर आहे. हा. हम्म. बस मग मी आता मग मी काय आता पोरीचं आईचं वळण पोरीना घेतलं 100% तुमचं बरोबर आहे. आणि आता मी मायवाल्या नवऱ्याजवळ थोडी बुवाजवळ राहते. हा मी नाही म्हणत अशी. मग तुम्ही 6 कसं महिने उदाहरण बाहेर- देत्या? 6 महिने माहेर तुम्ही होत्यास ना. मला 6 महिने तुमची पोरीला ठेवून घ्या. मग ठेवणारच आहे. 6 महिन्याने मी पाठवितच नाही आता. हा, राहू दे. हा मला तुमच्याजवळच यायचंच राहू. नाहीये मम्मी पाठवितच नाही. मी जाणार नाही. हा दुसरं करून घे. दुसरा काला करून देईन मी. बुवावर बुवा बदलील तिच्यावाले. तुम्ही बुवा? इज्जतवान लोक आहे आम्ही कुठे बुवा? इज्जतवान आहे. आपल्या घरी पाहिलं का? ए, अगं बोलायची काय तू? अहो तुम्ही का म्हणून साप म्हणून बुई बडवू राहिली. पावडी घालू काढवा का तू आली? हे? हा? निवळ नका वाऱ्याना वापसू जरा जाऊ दे तुमच्या. नादाला जाऊ दे. पाहिलं का? पाठवा कर जरा. ही बोलायची पद्धत आहे. वाढ- नाही मग वाढ- बरोबर आहे. मा वाढ- असंच बोल नाही. हा? लागल द्यायचं जाऊ दे. मा असंच बोल नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरी सून पाहून ये घ्या बाई. म्हणजे येईन चांगली भेटल. थोडं समजून घ्या. जा बरोबर जा. जा घेऊन जा. तिथं भाजीपाला का बाजारातला? वरमाई शिंदळता वराडाला हा. अजून काय उपयोग नाही. असं बरोबर कसे आहे. बोलले? बरोबर आहे. बस म्हणूनच तर मनासारखेच. त्याच्यामुळे तर म्हणून राहिले वरमाई त्या मापाची आहे आणि वराड ह्या मापाचं आहे. वराड तर किती धोरणात बाई. तू पाहिलं ना? हा. तू पाहिलं ना? हा. तू पाहिलं का नाही? अरे तू का तिच्या इकडं खायला जातो का काय? तू पावडी घाली आता मी. तू स्वतः पाहिला. नाही नाही तू तिच्या इकडे जातो का काय खायला? मी नाही भरत होता ना. हा? ते खरं म्हणलं ना तुमच्या दोघा पायी मा वाटोळ झालेलं आहे. ए, पुरी, माझं नाव नको घेऊ. ए बाई तू मी आई बोत मुळे येईल तुला. मी चुकी सुधरून घेणारी मी पाठवीत नाही. आणि मा पोरगे ना पहिल्यांदा पाहायला आलं होतं तो डोळे काय लावेल नव्हती. लावेल नाही माझ्या बापामुळे मी गप्प बसले होते. मला असंही पसंत नाही तुमचं पोरग. मला आवडत नाही. आता भाव आली का तू? हा तुमच्यावर हा? आले. तुम्हीच करून दिले. तुम्हाला आहे ना तुला आहे ना हा सोडायचा तो धरायचा तुला सवय असेल पाहिजे. हा हा आमच्या कुठं खानदानाला पाहिजे सवय. तुम्ही आमच्या खानदानाला सवय आहे. तुम्ही दुसरी पाहून घ्या. हा म्हणणं ते. बाई तू काय टेन्शन घेऊ नको. तुला मला सांगते tension घेऊ. मी याच्यापेक्षा हिरो पाहते तुला आता. हा. हा मी बी पाठवीत नाही. मी पुरी जिद्दच पुरी करते आता. मी कसं जमून देईन पुढं मग हा. पाहतो उभी आता. हा बिना फारकतीचं मी पाय पोरीला कसं जावाय पाहते. हा, हा. या, या, आता काय सासूबाई नाही म्हणते. मात मत तुम्ही काय? बोल बघ. जाऊ दे आता. मामीच नाही म्हणतात हा. तर जातो मग आम्ही. हा, चल. जाय भाऊ पदराला धरून जाय तो आईच्या. आहे माझी हा. जाय मी पत्राला हा, नाही, जाय. हाताला धरीन. जाय वय हळूच उतर, जाय. हळूच उतर. गरमच आवाज हा. आहे. दोन आई आहे ना तवर खाशील चमचमी मधी. एकदा आई गेली का मग हाताना करून खाय वय. लय तोंड सुटलं होतं काय तुम्हाला? आता बरं आहे ना? नाही लय तोंड सुटलं बरं, होतं. बरं. नाही रे, आता उद्या टेस्ट द्या पावली. कोणाची? हा. माई काला ठेस. हा, आता कसे लोक माई काला ठेस. माहितीच आहे. तुम्ही कायला भांडण करीत आहो दादा बळजबरी? हा? तू टेन्शन घेऊ नको. मी तुला दुसरा पाहते. तो फिक्स निर्णय आहे ना तुला जायचं नाही. हा. आणि मग गार्डन मध्ये जायचं बंद कर नाही तर बदल रोजचा. ए मम्मी थोडं चांगलं मुलगा बघ आता हा. या वेळेला. चांगलं तिथे करू. मी तुला एक सांगू का? हा. तू त्या पद्धतीनेच आता पोऱ्या अरे. शोध. खरं ए, का? हा पाहिले का तो एखादा? ए, थांब. पाहिली. पाहिले का? कवा पाहिला? लय दिवस झाले तर 15 दिवस झाले. हा का? हा. मग गार्डन मध्ये त्यालाच भेटायला चालली का? नाही ग तो तिकडे खरं लांब बोल. राहतोय. खरं बोल आवड. नाही ना खरं बोल. तो लय चांगलं दिसतं अगं शाहरुख खान वाणी. तो का? हा बया पाहिलं ना शाहरुख खान पाहिला ती ना. आता शाहरुख खान नाही का? आता मला पठाण येई भेटल आणि पठाण येईन भेटल.
हा, तुम्हाला काय वाटलं पठाण? मुळेच ना मग पठाण पाहिलं ना तुमच्या लेकीनं तुला आता. पाहायला भेटलं. मामुळं नाही, मी फक्त तिचं मत काढीत होते. आता तुम्ही पा, मी काय पाहू रताळ? तुमचंच खानदान ना मी काय तशी. रताळ पाहू? हा. वा, घेऊ का पावडी आता? काला पावडी? हा? मी पाठीत होतो ना. बापाच्या 4 आवाज आल्या, तू 4 बाप आहे. हे बाई हा? 4 नाही पाहिले, एकच पाहिले. आणि ती चांगलं. नकट्या नाकाची आली आणि ती मला बोलून गेली. बरं बोलू. म्हणजे वासुदेव मा केला, तुमचा थोडी झाला. बरं तसंच पाहिजे. हा. काय करून दिलं मग मला लग्न? मग तिथं बोलून गेली. कावटाली हा? बोललं तेव्हा नाही. वरमाई शिंदळ तर वराडी शिंदळ बोलून कोणला गेली? मालाच ना. उद्धार कोणाचा झाला? मा. तुम्हीच करून दिलं होतं हा. आणि ते मला काही पसंत नाही. म्हणून मग आता तो म्हणा ना, तो शाहरुख खान पाहिला काय? शाहरुख खान नाही का? शाहरुख खान सारखा त्याचं काय चिकनचं दुकान आहे का? मटणाचं एक दुकान कर आहे? रे, तुला एकच सांगतोय बाय. पहिलं हिला नेऊन घाल त्यांच्या घरी. ते तुमचं काम आहे. आता तुम्ही मी पा, नाही, मी नाही. मी आता बराबर उठे ना, पाडा खालून आणून नाही. उभा केला. बाय, भाऊ बातकी जर बाईचं जर केली ना तर तुला ठेवणार नाही मग मी. तुम्ही आता इतक्यात हा. येईनीच्या बाजूनी बोलत होते ना, हा. मग आता हे उचला, हे मॉडेल आणि तिथं नेऊन आपटा. तू नेऊन घाल. लेकीची जात मेली ऐकावा का नांदली ऐकावा, आवर्ग बोचक उचलतो वाल. मी जाणार नाही ते त्यांच्याकडे. अजून पोचले कशी जाणार नाही? द्यावं इकडं तुम्ही चप्पल. हा, मार तू, तुला मारायचं ना मार. चाल पुढं वय, मी नाही जाणार. पुढं बाबा, मी वय, पहिले पुढं. सांगते तुला, मी जाणार पुढं नाही वय. तुझ्याकडे. मी आले मला हिला नेऊन जायचं घाली नाही. ती. हा, मी पहिले सांगते. चाल. जाय. अरे वा, अरे वा. मला पसंत नाही तो पठाण माणूस. पाहू राहिली. पुढं वय, वय पुढं, मला जायचं नाही. आम्ही पहिले सांगू राहिले मम्मी हा. पुढं पुढं. मी जाणार नाही त्याच्याकडे. मला थांबीच्या नाही लाकूड आवडत. घालू दे मला. वय पुढं, माझे कपडे. आहे का? पळ पुढं, पळ, भाड्याला पैसे आहे ना? जाय. ए मम्मी अगं माझी साडी बाकी आहे ना घरात. पुढं वय, तू मग माझी पुढं साडी वय. बाकी. हा लावीन एखादा जाणाटा. वय पुढं, परत माग पाहू नको. ए बाया पोरीची या जात बाई, मी मी तिकडे चालले तर खरी मी निघून जाणार. तिकडच तो जाळ कर. तोंड नको दाखवू आम्हाला. तिडून तुला कुठं जायचं? जाय तिकडं काळं पांढरं करतो. पोरीची जात मिली ऐकावा का नांदली ऐकावा. येतं कळतं तुला? वा पुढं, चाल चाल. चला. या, आईच्या आवडा.